पण कोणत्या क्रायटेरियावर त्यांनी तुला तिकडे सिलेक्ट केलं? म्हणजे तू पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतंस का? पोस्ट ग्रॅज्युएशन कशात केलंस? मी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. आणि टोटली मॅनेजमेंट म्हणजे त्याच्यात 2 ऑप्शन असतात. एक तर फक्त कलिनरी असतं म्हणजे याच्यात तुम्ही फक्त कुकिंग, पण आय वॉज वॉन्टेड टू लर्न टोटल मॅनेजमेंट. सो आमचे जे थिसिस किंवा ते जे हे म्हणतात प्रोजेक्ट्स, तर ते कसं आहे, ते एखादं बार बंद पडलं आहे ते चालू करून दाखवा. म्हणजे त्याच्यात फूड कॉस्ट आल्या, त्याचं स्टायलिंग म्हणजे सगळं फर्निचर आलं, इंटेरियर आलं, किती कपॅसिटी, किती टेबल्स लागणार, कुठले मॉकटेल कॉकटेल ठेवायचे, परत कुठले डिशेस पाहिजेत, एव्हरीथिंग A to Z. सो ते टोटली मॅनेजमेंट होतं आमच्याकडे. त्याच्यात आम्हाला HR होतं, फॅसिलिटी मॅनेजमेंट होतं, सर्व्हिस होतं, नॉट ओनली कुकिंग असं. सो इट वॉज कम्प्लीट बिझनेस येस मॅनेजमेंट. 360. हॉटेल इंडस्ट्री कशी चालते, हॉटेल कसं चालतं, त्याच्यामध्ये तू MBA केलं. हां. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच्यात. आणि त्यामुळे तुला तिकडे जॉब. हां, तिकडे मग मला अजून विजा एक्सटेंड झाला माझा आणि देन असं. पण तिथे तू शेफचंच काम करत येस होता. येस येस. मग ते शेफचे पण काय असे प्रकार असतात का? हो, वेगवेगळी हायरार्की असते. सो आय स्टार्टेड विथ कॉमी, ज्युनियर कॉमी. सो इट्स अ फ्रेंच वर्ड्स, कॉमी. कमी म्हणजे COMMI, दॅट्स अ पोस्ट. मग ज्युनियर कॉमी, सिनियर कॉमी, मग DCDP, CDP, मग ज्युनियर सू शेफ, सिनियर सू शेफ, मग हेड शेफ, मग माईट बी एक्झिक्युटिव्ह शेफ, मग ब्रँड शेफ, असं ते एक हायरार्की असते. सो ज्युनियरपासून चालू केलेलं राईट फ्रॉम फर्स्ट गो. आणि तिकडे बाकी पण पार्ट टाईम खूप वेळा मी वेम्बली स्टेडियमला काम केलं. म्हणजे 90,000 कपॅसिटीचं जे स्टेडियम नवीन रिबिल्ड झालेलं 2006ला आणि तिकडे 2007ला. आणि तिकडे मग मी 1800 कवर्स, 1800 कवर्सचं अलाकाट रेस्टॉरंट होतं, विच इज ह्यूज. म्हणजे आपली रेस्टॉरंटचा 50 कवर, 80 कवर, 1800 कवर्स. आणि तो जो विंडो असते फुटबॉलमध्ये, जी 5-10 मिनटाचा जो काय मधला ब्रेक असतो, तेव्हा एवढं भरायचं म्हणजे. पण दिस वॉज लर्निंग. आमचे वॉकिन्स होते असे 5-5 रूम वॉकिन्स होते, म्हणजे फ्रीजचे रूम्स. वॉकिन्स इज बेसिकली अख्खा फ्रीजच असतो तो. आणि असे 5-5, 6-6 रूम्स एकाच्या एक आतमध्ये, मग अजून एक आत, एक व्हेजिटेबलचा झाला, एक कुक्ड फूडचा झाला, एक रॉ मीट, एक कुक्ड मीट, मग फ्रीझर झाला -18 डिग्री. असे रूम्सच असतात वेगवेगळ्या. सो तसं ते त्या लेवलचं कुकिंग तेव्हा करायला मिळायचं. रोज 18 तास 17 तास शिफ्ट आणि असं. सो खूप सारे वेगवेगळे लर्निंग तेव्हा मिळायला लागली. पण मग तू हे शेफ व्हायचं कसं काय ठरवलंस? कारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट ना, त्यावेळेला एवढं असं कोणी जात नव्हतं नाही का? येस, दॅट्स ट्रू. माझ्या घरी कसं होतं, आमच्याकडे सगळेच खवय्ये आहेत. माझे आजोबांपासून आजी आणि छान छान आई छान छान जेवण बनवायचे. सो लहानपणीपासून ते एक कल होता. आणि आय वॉज नेव्हर गुड की असं ते पुस्तकं वाचून. आणि मग कसं बाकीचा मित्र, एक इंजिनियर होतोय, एक डॉक्टर होतोय, एक CEO होतोय, हे 3 गोष्टी असायच्या. आणि एवढी ती पुस्तकं बघूनच कधी मला असं नाही वाटायला लागलं की अरे ती जाडी जाडी पुस्तकं. आणि आय वॉज मोर इन टू प्रॅक्टिकल, की बाबा मी ऑन फील्ड आय कॅन बी अ बेटर पर्सन, मॅनेजिंग दॅट. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. म्हणजे तसं मग मी ॲडमिशन घेतलं आणि प्रॉपर 3 वर्षाचा मुंबईत कोर्स केला. कुठे गेला? दादरला. कोहिनूर कॉलेज म्हणून आहे दादरला. सो तिकडे 3 वर्षाचा प्रॉपर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.